स्वातंत्र्यदिनी कुपवाडच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी जनआक्रोश धरणे, महापालिकेच्या कारभारावर संतापाचा भडका. एकाच भूखंडासाठी 2 ठराव, 1.5 कोटींच्या निधीवर संशय. खरंच बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळाले आहे का? कुपवाड येथील सिटी सर्व्हे नंबर 774 या भूखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व तिरंगा ध्वज स्तंभ उभारण्याच्या मागणीसाठी स्वातंत्र्यदिन महापालिका मुख्यालयासमोर जनआक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले. एकाच भूखंडासाठी वेगवेगळे निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच सुमारे 1.5 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावाची स्वतंत्र चौकशी करून संबंधित कागदपत्रे, मंजुरी व निधी प्रक्रियेची तपासणी करण्याची मागणी केली. या प्रकरणाची SIT अथवा सक्षम स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. बाबासाहेबांचा पुतळा हा केवळ पुतळा नसून संविधानिक अस्मितेचा प्रश्न असल्याचे सांगत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आंदोलनात यावेळी संजय संपत कांबळे, संजय भूपाल कांबळे, प्रशांत संगप्पा वाघमारे, अनिल मोरे सर, किशोर आढाव, जगदीश कांबळे, हिरामण भगत, युवराज कांबळे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, पवन वाघमारे, ऋषिकेश माने, सम्यक विद्यार्थी आंदोलन, अशोक लोंढे, मोहन साबळे, विनायक मोरे, अशोक कांबळे, ग्रॅबियल तिवडे, विनोद तांदळे, अनिल सावंत, वैभव रांजणे, गौतम भगत, दीक्षा पवार, सिद्धार्थ पवार, अक्षय मागाडे, मधुकर शेसवरे आदी बहुसंख्य चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.